सर्वात मोठी तगडी फाईट होणार आहे असं मानलं जाते, खरं आहे का? आता आखाड्यात पहिलवान उभा टाकल्याच्या नंतर फाईट तर होतच असते. फोन लावलेले आहेत पण दिवे काय लावले नाहीत आता. अच्छा, काय महागाईबद्दल तुमचं काय मत आहे? त्याचे थोडे कमी करायला पाहिजे, थोडे टॅक्सेस कमी करायचे. पेट्रोलची अगर टॅक्स कमी केले तर महागाई थोडं कंट्रोल येऊ शकतं. एक पंकज आंबेगावकर आणि एक डॉक्टर अंकुश भाऊ लाड, या दोघांपैकी एखाद्याला जर तिकीट भेटलं असतं साहेब तर मानवत मध्ये ह्या दोघांना 20,000ची लीड मिळाली असती. बरं, इथे अंकुश भाऊ, आता विधानसभेची निवडणूक आहे आमदारकीची, याच्यामध्ये बाजी कोण मारेल? आता मागेले माणसं कुरकुड्या माणसं सोडून द्यावा लागेल, नाही माणसं बघावं लागतं. त्याची चिंता केलं तरी आमच्याकडे बघायला. मग मागच्या आमदार 5 वर्षात त्यांनी कामं केले का? काय का आमचं काही केलं नाही. मेलेल्या माणसाला त्याचा ऍक्सिडेंट झाला ते दवाखान्यात मारायचे तसे काय करणे ते. म्हणजे म्हणजे तुमचं म्हणणं असं, लाडकी बहीण योजना दिली इकडे महागाई वाढवली, बरोबर आहे का? एका दिवसात वसुली केली. आरक्षण पाहिजे, आरक्षण देणंच लागेल तुम्हाला, तर तुम्हाला आम्ही इलेक्शन करणार. सभेला गेलतात का कुठं? सभेला दरबारीला जाते, उभा राहून असे हात करते, ते परत हे मंडळीत बसते, पब्लिक वरपुडकर साहेबाचं काम चांगलं आहे का? नंबर 1 आहे. मग येतील का पुन्हा निवडून? हो, जुना माणूस आहे ना. जुना माणूस आहे, येईल निवडून पुन्हा? येणार. बरं, दादा माणूस कोण? राजेश दादा दादा मारतील. वरपुडकर साहेब परत निवडून येतील का? काय सांगता येत नाही, चान्स नाही.